चेक करते हैं। मेरे को वॉल का डाउट है। फिर भी एक पंक्चर का कितना हुआ? इसका है 450 रुपये। क्या मतलब? अरे साहब 450 में पूरा किट आ जाएगा पंक्चर का। धोती इधर सुखाया तो बांधवा में क्या पहनेगा? तर मित्रांनो, कारगिल अजून 24 किलोमीटर बाकी आहे आणि लेह 254 किलोमीटर बाकी आहे. चला तर निघूया. श्रीनगरमध्ये आपण हरियाली बघितलेली, म्हणजे दोन्ही बाजूचे डोंगर जे होते ते हिरवेगार होते, थोडं गवत होतं तिथे. आणि आता इथे पूर्ण जे दोन्ही साईडचे जे डोंगर आहेत ते पूर्ण तांबडे दिसत आहेत, कारण अजिबात इथे झाडं नाही आहेत. आपण ज्याला बुरमाची माती बोलतो ना, तशी या साईडला इकडे माती आहे आणि जास्तीत जास्त इथे दगड दिसेल तुम्हाला. आणि इकडचे जे रोड आहेत ना, खूप म्हणजे रोड थोडे नॅरो आहेत, पण जे कर्व आहेत किंवा जे ब्लाइंड स्पॉट आहेत खूप मस्त आहेत. गाडी चालवायला मजा येते. हा बघा, हा सरळ रोड शेवटच्या टोकापर्यंत गेला आहे. एक गोष्ट आहे की लडाख पहिल्यापेक्षा खूप डेव्हलप झालं आहे, कारण इकडे ना आता नेटवर्क प्रत्येक ठिकाणी येतं. अजूनपर्यंत तरी गेले 3 दिवस मी बघतो आहे, जिथे जिथे मी थांबतो आहे किंवा जिथे जिथे मी जातो आहे तिथे तिथे नेटवर्क एअरटेलचं आहे. मी सिम कार्ड एअरटेलचं पोस्टपेड केलं आहे. आणि आमच्या चौघांपैकी सांगायचं राहून गेलं, आम्ही चौघेजण आहोत, त्यापैकी दोघांनी एअरटेलचं पोस्टपेड केलं आहे आणि दोघांनी जिओचं पोस्टपेड केलं आहे. ॲक्च्युली BSNL इकडे जास्त चालतं, पण BSNLचं जे पोस्टपेडचं चार्जेस आहेत ते खूप महाग आहेत, कारण ती गव्हर्मेंट कंपनी आहे. BSNLचे चार्जेस आहेत 1100 रुपये आणि तुम्ही जिओ किंवा एअरटेलमध्ये तुम्ही पोस्टपेड केलात तर त्याचे 470 रुपये चार्जेस तुम्हाला येतील. ते एक ठीक आहे, रिजनेबल वाटतं ॲज कम्पेअर टू BSNLचे चार्जेस. आता झालं आहे असं की आम्हाला हवेत LPGचे कॅन, आणि जे इथे मिळत नाही आहेत. आम्ही 3 कॅन आणले होते. आता आहे मी नहीं मैं अलग हूँ. हाँ नहीं ये क्या किस चीज़ का है? टूरिस्ट भाई ओनली. ओके हाँ एक जन है. नहीं ये तो है, और एक जन है. मना कुठे मना? हाँ सुट्टे आहेत का? सुट्टे 40. नाही जे आतमध्ये ह्याचे लडाखचे आतमध्ये एंट्री फीज. इफ एनी नॉट पेड फीज इट्स टाइम टू. नाही मॅडम सुट्टे आहेत 500. आज नाही उद्या. नहीं हाँ 40 रुपीज़. मैं क्या बोल रहा हूँ, ये किस चीज़ का है? ये एंट्री फीस सर, कारगिल में एंटर करने के लिए. अच्छा, तो ये संभाल के रखना पड़ेगा क्या रिटर्न आने तक? नहीं उसके बाद तुम कहीं. ओके नहीं इसका एंट्री कर दो वजन. हाँ नंबर लिख के जाना पुलिस के पास. ऊपर नंबर लिख. घ्या ना सर. बाइक का नाम हीरो HF डिलक्स.
बाइक का नंबर नंबर हाँ 6345 पूरा नंबर MH08 MH08 AW 6345। कितने बंदे हैं सर अकेला नहीं मैं बाइक पे अकेला हूँ। करगिल हाँ चलो थँक्यू। हे आहेत कारगिलची एंट्री फी। हे कारगिल बॉर्डर आहे। कारगिलमध्ये एंट्री करण्यासाठी 20 रुपये एका बाईकचे 20 रुपये एंट्री फी आहे। नहीं हम लोग का कैंपिंग है ना। नहीं चलेगा। नहीं हम लोग कैंप लगाएंगे ना। ठीक आहे निघूया। ते लोक हॉटेलसाठी खूप फोर्स करत होते की तुम्ही हॉटेल घेणार का पर पर्सन 200 रुपये बोलत होते। म्हणजे आम्ही आता 4 जण आहोत तर ते 800 रुपये चार्जेस घेणार होते। आणि रिक्वेस्टसुद्धा खूप करत होते की तुम्ही मार्केटमध्ये गेलात की तुम्हाला जास्त चार्जेस मिळतील। पण आता मी त्यांना कसं कन्व्हिन्स करू। सर जी कारगिल के लिए कारगिल मार्केट ऊपर भी है। ओके ट्रैफिक पुलिस लद्दाख नो एंट्री। ओके सॉरी राईट साईडला रॉंग वे आहे 1 वे रोड आहे आणि मी कन्फ्यूज झालो। लास्ट मोमेंटला बोर्ड बघितला तेव्हा समजलं की हा नो एंट्री आहे। हां तर त्या लोकांनी खूप फोर्स केलं पण त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं की आम्ही कॅम्प करतो आम्ही बजेट ट्रॅव्हलर आहोत जिथे पैसा वाचेल तिथे पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतो। आज तर आपल्याला हॉटेल स्टे नाही घ्यायचं आहे। मे बी लेहमध्ये आपण उद्या हॉटेल स्टे घेऊ। आता हा शोधतोय LPG आणि ते काही भेटत नाही आहेत। नाही ना ते पण LPGचा कॅन नाही भेटला। बहुतेक जण सांगत होते की कारगिलच्या मार्केटमध्ये मिळेल पण मार्केटमध्ये पोहोचलोय तिथे शोधतोय तिथे सुद्धा नाही मिळत आहे। 300 रुपये म्हणतो 4 घेऊ वाटले मोठ्यातले। हां काय बोलतो पर्याय काय नाही घ्यावेच लागणार रे। हां संदीप बोलतो एकच घे एक घेऊन एकान थोडी होणार आहे बाबा 4 घेऊया 3-4 लागतीलच। फायनली LPGचे कॅन मिळालेत आणि जी मुंबईमध्ये त्याची प्राईस असते 90 रुपये ती इथे आहे 300 रुपये। फक्त आता साईज बघावी लागेल केवढी आहे। ऐक हे घेतो 4 बाटले घेतो। हां तिथं परत आपण पुढे गेलो वगैरे उद्या भेटलं नाही वगैरे नाही घेच आणि खायला हे म्हणतात काहीतरी काय करायचं आहे मॅगी वगैरे आहे का मॅगी वगैरे आहे का पाकिटे मी घेतलेत 2 घेतलेच ना का आता जाऊन बनवायला लागला भूक जाम लागले 2 पाकिटे घेतले। तो बोलतोय रेडीमेड रेडी काहीतरी घे रेडी हां बनवूया रेडी परत पैसे आता ऑलरेडी जास्त पैसे जातील। LPG मिळालेत 4 बाटले 4 कॅन घेतलेत आणि आता बस या सिटीमधून थोडं बाहेर पडून कॅम्पसाठी जागा बघायची आहे आणि पुढचं काय मी दाखवू शकत नाही कारण माझ्या गोप्रोला चार्जिंग फक्त 17% बाकी आहे। ते हा एका शॉटमध्ये किंवा ह्या एका व्हिडिओमध्येच संपून जाईल आणि बाकीच्या ज्या 2 बॅटऱ्या आहेत त्यासुद्धा डेड आहेत। आम्ही आता लोकेशन शोधतोय आणि एक लोकेशन मिळाले। आता ती लोकेशन जाऊन आम्ही चेक करतो कशी आहे सेफ आहे का जाऊन ती लोकेशन चेक करतो आणि जर बेटर असेल तर आम्ही तिथेच कॅम्प टाकू। The next morning. मित्रांनो आता आम्ही आहोत कारगिलमध्ये आणि कारगिल मार्केटपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आणि तिथे आम्ही त्यानंतर आमच्याकडे 2 लोकेशन होते। एक गव्हर्नमेंटचं फुटबॉलचं ग्राउंड होतं आणि दुसरं म्हणजे थोडं कारगिल मार्केटपासून वरती गाव आहे। त्या गावाच्या आसपास पूर्ण शेती आहे
ते शेतीमध्ये. तर प्रॉब्लेम असा होता, जो फुटबॉलचा जो ग्राउंड होता तिथपर्यंत गाड्या पोहोचत नव्हत्या. गाड्या थोड्या लांब लावाव्या लागत होत्या. आणि जे इथे आता आम्ही आहोत तिथे पूर्ण शेतीचे मळे आहेत. आजूबाजूला 2-3 घरं आहेत आणि तिथेच आम्ही दोन्ही टेंट लावलेले आहेत आणि गाड्यासुद्धा बाजूलाच उभ्या आहेत. मला मी दाखवतो. आता इथे ना सकाळचे 6:10 झालेत, पण ऊन एवढं पडलं आहे ना की वाटणार नाही. असं वाटतं आहे की 10-11 वाजलेत. आणि तिथेच आम्ही दोन्ही टेंट लावलेत. त्या बाजूला इथे एक घर आहे आणि त्यानंतर दुसरं घर इथे आहे आणि एक इथे आहे. घरं इथे लांब लांब असतात. आणि काल मी ज्यांच्याबद्दल सांगितलं ते अमरावतीचे, त्यांनीसुद्धा आज आपल्यासोबतच टेंट लावला होता. जाऊन झालं आहे हंटरसोबत. पंक्चर आहे मागचा टायर, त्याच्यात आम्ही चेक करतो आहे. न्यूट्रलला गेली आहे. हे बघा मिळालं. कुठे एकदम मायनर लिकेज आहे. तुम्ही बघू शकता. हा इथे अजून बघ, अजून चेक, जरा हे टाक, अजून चेक. नाही, तो एकच आहे. लिक्विड टाक. लिक्विड याच्यात पाणी कमी टाकलंय. दे त्याच्यामध्ये छोटासा खेळा गेलेला तू काढ ना, मी तुझी व्हिडिओ बनवतो. आहे. ठीक आहे. तर ह्याने काढलंच ते. आम्ही पंक्चर किट घेऊन आलेलो. गेअर टाकून दे, गेअर टाकून दे आता. पण्या गेअर टाकून दे. हा? गेअर टाकून दे आता. फाटला रे. हवा अजिबात नाही. हे दे, हे दे. ते हे कुठे आहोत? रशी आहे. रशी म्हणता. एवढेच त्याला एवढी पॅकेट होती ती टाकलं. पॅकेट आहेत आतमध्ये, आहे बघ पॅकेट. पंक्चर होण्याचं कारण अरे, लोखंडाचं टायर फाटला, सकाळीच पंक्चर झालेला आहे. पंक्चर झालेला आहे. बघू शकता. आणि आता आमची पोरं आमच्या गेअर टाकलाय. हे फाटलाय रे पुरा. ते तेवढा फाटतच रे. हा तिच्या मायला. मार 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 मार. खेच. ब्रेक मार. हवा कमी झाली. नाही, हवा कमी पडली. हवा कमी आहे. हवा मार, हवा मार, हवा मार. शाबाश. जरा अजून 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 मी टाक. बाहेर येणार ना परत थोडं. हां केस पटकन. काम 25. त्यामध्ये एक ब्लेड ठेवलेला आहे मी. एका साईडला ब्लेड असेल. त्याच्यात बोलतात काळजी, राईडला येण्याची काळजी. कारण हे एक्स्ट्रा जे बाहेर निघालेलं असतं ना ते कट करण्यासाठी. थँक्यू फॉर सनशाईन. अजून एक पंक्चर आहे वाटतं. चेक कर. प्रॉब्लेम घेर काढ. घेर सॉल्व झालेला आहे. एक प्रॉब्लेम आता चेक करू बाजून. हे घेर काढ. हे काढ. नाही आला. हे काढ काढ. साईडने पण चेक. मला तुझी गाडी पण लाव. चेक कर आता बरोबर. प्रेशर चेक करून सोडून देस. तशी वाटत नाही. वाटत नाही पाठतो टायर. हवा कमी हवा कमी आहे. नाही अशा प्रकारे काल ओके. चेक केला होता ना. हवा मारून टाका रे. ओके करा ही गाड़ी. चला एक पंक्चर है वो. सब एक पंक्चर था वो निकाल लिया. बाकी भी चेक किया. नहीं एक भी नहीं है. वॉल चेक हो गया अभी. कितना हुआ? वो वॉल भी चेक कर लो ना एक बार हाथों हाथ. अच्छा वो वॉल चेक करते हैं. मेरे को वॉल का डाउट है. फिर भी एक पंक्चर का कितना हुआ? इसका है 450 रुपये. क्या? क्या मतलब? अरे साहब 450 में पूरा किट आ जाएगा पंक्चर का. धोती इधर सुखाया तो बांद्रा में क्या पहनेगा? बांद्रा में धोती सुखाएगा तो इधर क्या पहनेगा? वैसा है. अभी नहीं पर निकालो मेरा पंक्चर. नहीं अभी रहने दो. कुछ मांडवली करो. मांडवली नहीं होएगा. दूसरा गाड़ी चेक करता हूँ मैं. ठीक है. ओके.
हे बारक्या तुझी करता काय ओके पुढचं पुढचं ना पुढचं कसं पंक्चर ना चेन लूप करतोय FZची. चेन लुबिंग बुकिंग झाली चेन क्लिनिंग झाली आता चेन ल्युबिंग चालू आहे. चला तर मित्रांनो तयारी झालेली आहे. इथेच आम्ही टेंट लावले होते. इथला काही शूट तुम्हाला मी दाखवला नाही कालचा. इथे आम्ही 2 टेंट लावले होते आणि त्याच्या पुढे ते जे अमरावतीचे आहेत त्यांनी लावले होते. आता निघतोय सर्व पॅकअप वगैरे झालं आहे. चला निघूया तर. गणपती बाप्पा मोरया. चला या. त्यांची अजून तयारी बाकी आहे. ते येतील हळूहळू. एंड मोमेंटला आपल्याला कुठे ना कुठे तरी ते जॉईन करतीलच, कारण ते सुद्धा कपल आहेत. त्यांच्यासोबत एक लेडीज आहे, त्यामुळे थोडंफार त्यांनासुद्धा सेफ वाटतं जर आपलीच माणसं आपल्यासोबत असतील तर. चलो अंकल. तर मित्रांनो पुढची अपडेट देतो मी. आता आम्ही होतो कारगिलमध्ये. कारगिलवरून निघालो आहे लेहसाठी. आज लवकर निघालो आहे. सकाळचे 9 वाजलेत आणि आज कारगिलला काही करून पोचायचं आहे. कारगिल इथून 213 किलोमीटर आहे. आज पूर्ण प्रवास करून लेहमध्ये स्टे करायचं आहे आणि आज कॅम्पिंग नाही करायचे आहे, कारण लेहमध्ये क्लायमेट डाऊन असतो. गेले 3 दिवसाचे कपडे आपले धुवायचे आहेत, त्यामुळे आज आम्ही हॉटेल घेणार आहोत. मे बी आम्हाला 2 दिवस हॉटेल घ्यावं लागेल, कारण लेहमध्ये असं रूल्स आहे की तुम्ही जर आलात तर लेहमध्ये तुम्हाला 2 दिवस घालावे लागतात. त्याचं कारण म्हणजे पुढे हाय ऑल्टिट्यूड एरिया चालू होतो, म्हणजे खारदुंगला पास आणि उमलिंगला पास. सो जो तिथला क्लायमेट आहे त्या क्लायमेटमध्ये मिक्स होण्यासाठी किंवा तो क्लायमेट सूट होण्यासाठी लेहमध्ये 2 दिवस आपल्याला थांबावं लागतं. तिथले रूल्सच तसे आहेत. प्रवास खूप छान चालू आहे. पण एक गोष्ट म्हणजे जेव्हा आता आम्ही कारगिलपासून पुढे आलो, कारगिल वॉर मेमोरियलजवळ जी काल थंड हवा चालू होती आणि त्यामुळे जी काही थंडी लागली होती आणि त्याच्या पुढे आम्ही आलो, तेव्हापासून प्रॉब्लेम असा होतं आहे की जर आपण जास्त धावपळ केली किंवा जास्त मेहनत घेतली, जसं की आपण कॅम्पिंग वगैरे लावण्यासाठी थोडीफार हालचाल करतो, तर जर ते आपण जास्त प्रमाणात केलं ना तर आपल्याला दम लागतं आणि नक्कीच इकडे ऑक्सिजनची कमी असल्यामुळे तो त्रास होतो. आता जसं जसं आम्ही पुढे जाऊ, म्हणजे लेनंतर खारदुंगला नंतर उमलिंगला पास, जो हायेस्ट मोटरेबल रोड आहे तिथपर्यंत आम्हाला नक्कीच पोचायचं आहे. आणि तिथे हे जे 2 पॅच आहेत, म्हणजे लेहच्या नंतर खारदुंगला आणि उमलिंगला, ह्या 2 पॅचमध्ये जास्त ऑक्सिजनचा त्रास होतो. त्यामुळे इथे खूप जास्त टास्क राहील.
काल आम्ही जो कॅम्प केला होता कारगिलमध्ये, त्याच्या बाजूला 2 घरं होती, मी मगाशी दाखवली व्हिडिओमध्ये. दोन्ही घरातले जे मेल मेंबर्स होते ते आमच्याजवळ आले, आमच्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलले. जे एका घरातले होते त्यांनी तर खूप हेल्प केली, आम्हाला पाणी दिलं. रात्री 1 कॅन पाणी दिलं आणि सकाळीसुद्धा आम्ही मागितलं तेव्हासुद्धा त्यांनी 20 लिटरचं पाण्याचं कॅन दिलं. त्याचबरोबर आमचे जे काही गॅजेट होते म्हणजे सर्व पॉवर बँक, गोप्रोच्या एक्स्ट्रा बॅटरीज, गोप्रो, त्यानंतर ड्रोन, लॅपटॉप, त्याचबरोबर वायरलेस माईक, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, त्याचबरोबर लाईट, या सगळ्या गोष्टी होत्या त्या आम्ही तिथे काल चार्जला लावल्या. त्यांनी बिंदास चार्जला लावून दिलं. टोटल काल 18 गॅजेट आम्ही चार्जिंगला लावले होते आणि त्यानंतर 1.5-2 तासाने मी पुन्हा ते सर्व गॅजेट घेण्यासाठी गेलो. तर जेव्हा ते मी गॅजेट घेतले आणि तिथे त्यांच्याशी बोलत होतो ना, जवळपास मी त्यांच्याशी 1 तास बोलत राहिलो. म्हणजे एवढे मन मोकळेपणाने आणि शांत स्वभावाचे होते ना, खूप म्हणजे मला तरी खूप मस्त वाटले. ते सर, त्यांची वाईफ आणि त्यांचा मुलगा, ते माझ्यासमोर 3 जण बसले होते आणि तिघेही माझ्यासोबत त्यांचा इथला एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करत होते. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मला सांगितल्या की इथे कोणत्या महिन्यामध्ये क्लायमेट कसा असतो. जसं की ते बोलले की नोव्हेंबर एंड म्हणजेच डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये इथे एवढं स्नो पडतो की पूर्ण जमीन झाकली जाते आणि जमिनीवरती पूर्ण बर्फ असतं. विचारलं की जर एवढं पूर्ण बर्फ जमत असेल, तुमचं छत, घराचं छत वगैरे किंवा बाहेरचा जो काही एरिया आहे सर्व जर बर्फाने कवर होत असेल, तर मग तुमचं पाणी वगैरे कसं, म्हणजे नळातून जे पाणी वगैरे येतं ते बर्फ जमत नाही का त्याचं. तर ते बोलले की नाही, आम्ही आमच्या ज्या बाहेर टाक्या आहेत पाण्याच्या, त्याच्यामध्ये आम्ही बिलकुल पाणी ठेवत नाही. तो पूर्ण आम्ही खाली ठेवतो त्या 3 महिन्यामध्ये. जर जे त्यांचं काय वॉशरूम वगैरे किंवा असतं त्यामध्ये ते पाणी ठेवतात स्टोअर करून, जेणेकरून त्याचा जास्त इफेक्ट, स्नोचा जास्त इफेक्ट त्या पाण्यावरती पडणार नाही. त्या 3 महिन्यामध्ये ना जवळपास इथे -26 ते 28 टेम्परेचर जातं. त्या भल्या माणसांनी आम्हाला पाणी प्रोव्हाइड केलं, त्याचबरोबर चार्जिंग लावण्यासाठी जागा दिली. त्यामुळे आज आपले गोप्रोची बॅटरी फुल आहे. एक्स्ट्रा बॅटऱ्यासुद्धा थोड्या म्हणजे 80% फुल असतील. पॉवर बँक फुल आहेत. त्यामधून वरती आलो आहे आणि असं फील होतं आहे की मी राजस्थानच्या वाळवंटामध्ये आलो आहे. पूर्णपणे असं तांबडं डोंगर पसरलं आहेत. अजिबात एक झाड नाही दिसत आहे. खूप जास्त पुढे आलो, त्याच्यामुळे थोडा वेळ इथे वाट बघतोय त्या लोकांची. इथे अशीच गाडी पार्क केली आहे आणि बसलो आहे. ऊन आहे इथे, पण अजिबात त्रास नाही होत आहे, कारण का हवेमध्ये गारवा आहे. त्यामुळे ते लोक आले ना की लगेच निघूया. एक आपला छोटासा ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला लामायुरूमध्ये, आणि ते इथून आहे 40 किलोमीटर अजून. तिथे थोडं ब्रेकफास्ट वगैरे करू. काही लोकेशन्स आहेत तिथे लामायुरूमध्ये, त्या थोड्या बघायच्या आहेत. त्यासाठी तिथे छोटासा एक ब्रेक होईल. त्यानंतर पुन्हा लेहसाठी आपण निघू. रोड बघा किती भयानक गेलेले आहेत. हा असा गेला आहे आणि इथून पूर्ण असा कर्व ह्या बाजूला आला आहे, पुन्हा इथेच या बाजूला आला आहे. मध्ये दरी असल्यामुळे हे रस्ते असे उलटे सुलटे बनवलेत. पण ठीक आहे,
जर तुमच्याकडे गाडी एकदम व्यवस्थित म्हणजे चांगल्या CC वाली असेल जी इन्स्टंट पिकअप देईल त्या बाईकने तुम्ही इथे खूप एन्जॉय कराल. इथून अजून लामायुरू 48 किलोमीटर आहे आणि लेह 171 किलोमीटर आहे. गावात पोचलो आहे. दोन्ही साईडला छोटी छोटी दुकानं आणि जास्त अशी घरं नाही आहेत. म्हणजे जे रोड आहे रोडला लागून जेवढी घरं आहेत तेवढीच, त्याच्या आतमध्ये घरं किंवा दुकानं असं अजिबात नाही आहेत. तर मित्रांनो, क्लायमेट चेंज व्हायला इथे जास्त वेळ लागत नाही. मागाशी म्हणजे 10 मिनटापूर्वी ऊन होतं, त्यानंतर थोडीफार सावली झाली, त्यानंतर सावली आली आणि आता अचानकपणे थोडं थोडं पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. एवढं जास्त नाही, आपण नॉर्मल पाऊस पडतोय. किलोमीटर 30 किलोमीटर म्हणजे 1 तास. चला खेचूया, चला 1 तास. इथे जेवायचा प्लॅन होता. आम्ही त्याला विचारलं सुद्धा. तो बोलला की राजमा चावल वगैरे म्हणजे जी थाळी होती व्हेज थाळी ती 120 रुपये मिळेल. त्याच्यामध्ये राजमा चावल वगैरे हे सगळ्या गोष्टी येतील. पण आम्ही म्हटलेलं की भूक तर लागले, पण म्हटलेलं लामायुरू अजून 30 किलोमीटर बाकी आहे, तर म्हटलं तिकडे पोहोचूनच आपला एक फायनल ब्रेक घेऊया. आता परत जेवणासाठी ब्रेक घेणार, परत लामायुरूला ब्रेक घेणार. ते डबल थांबण्यापेक्षा एकाच ठिकाणी थांबूया. आणि लामायुरू 30 किलोमीटर क्रॉस करण्यासाठी पाऊण तास ते 1 तास जाईल आपल्याला, जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे, तर चला. चला, तर जेवण झालेलं आहे. आता अजून लेह 114 किलोमीटर बाकी आहे. आणि त्याआधी आपल्याला थोड्या मॉनेस्ट्रीज बघायच्या आहेत. इथून थोडं खाली उतरल्यावरती 3-4 मॉनेस्ट्रीज आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत. त्या बघून आपण पुढे लेहसाठी निघू. लामायुरू मॉनेस्ट्री असं नाव होतं ह्या मॉनेस्ट्रीचं. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतमधलं शूट नाही केलं. आतमध्ये लामायुरू मॉनेस्ट्रीची तिकीट होती पर पर्सन 50 रुपये आणि आम्ही चौघांचे 200 रुपये झाले. आणि आतमध्ये तसं म्हटलं तर खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी होत्या, पण त्या आम्हाला काही समजलं नाही बस. आणि जर गाईड असता गायडन्स करण्यासाठी तर नक्कीच त्या गोष्टी समजल्या असत्या. पेट्रोल पंपचं बोर्ड दिसलं इथे. 2 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे, म्हणजे आपला 4था फ्युएल अप होईल.
आता जस्ट घाट चालू झाला आणि लेह अजून 53 किलोमीटर बाकी आहे. आता हळूहळू थंडी वाढेल आणि बोलताना दम लागेल. अजून आपलं लेहचं लोकेशन 40 किलोमीटर दूर आहे आणि आज आपल्याला तिथे जाऊन हॉटेल शोधायचं आहे. आम्ही ऑनलाईन चेक केलं हॉटेलसाठी, त्या लोकेशनला हॉटेल 8,000 6,000 या रेटमध्ये दाखवतं आहे. पण स्वस्तामध्ये सुद्धा मिळतं, म्हणजे पर पर्सन 250 रुपये किंवा 300 रुपये असं सुद्धा हॉटेल मिळतात. तर आता जायचं आहे पहिलं 40 किलोमीटर कवर करून लेहमध्ये आणि तिथून आपल्याला हॉटेल स्टे शोधायचं आहे. असं उंच दिसतंय ना, बट ॲक्च्युअल कंडिशन जे आहे ना ते असं येते. वाटताना आपल्याला वाटतं की वरती गाडी स्वतःहून चढते, म्हणजे मला कळलं नाही. जिओग्राफिकल कंडिशन मध्ये आहे ना ही जागा आपल्याला इथून दिसायला कशी आहे अशी वरती दिसते. ओके, ऍक्च्युअल कंडिशन्स मध्ये ती अशी आहे, कळलं. गाडी जेव्हा इथनं सुटते ना तेव्हा असं वाटतं की गाडी स्वतःहून जाते वर चढते, असा तो हे आहे. समजलं का? मॅग्नेटिक हिलचं मला काही सीन समजलंच नाही, म्हणजे कोणत्या दिशेने गाडी आपोआप चालते आणि कोणत्या दिशेने गाडी काय मला काही समजलं नाही. हे ॲक्च्युली मला यूट्यूबच्या माध्यमातूनच समजेल. आणि इथेच पुढे डिकॅथलॉन आहे, मी मॅप टाकला आहे आणि डिकॅथलॉनला आपण चाललो आहे फोल्डिंग वॉटर बॉटल घ्यायला. क्लोज आहे. अरे शॉप तर बंद है, आई थिंक शिफ्ट झाला है. डिकैथलॉन स्टोर शिफ्ट टू कहाँ पे हुआ है? कौन से रोड पे? ऊपर लेफ्ट या राइट में? दूर नहीं है ना? तो बोलला की राईट साईडला ओपन झालं आहे. तर राईट साईडला कुठे? पोर्टेबल वॉटर बॉटल तर आपल्याला काही मिळाली नाही. आता आपण चाललो आहे हॉटेलवरती. हॉटेलची लोकेशन इथून 1.7 किलोमीटरवरती आहे, 5 मिनटावरतीच आहे. थोडंफार ट्रॅफिक आहे मार्केटला. मार्केटपासून थोडं आतमध्ये आलो आहे आणि इथं सर्व हॉटेल आहेत. तर आपलं हॉटेल थोडं आतमध्ये आहे. कुठं जाते बाबा? कुठे आहे रुपया? ओय मित्रांनो, खूप आतमध्ये हॉटेल मिळालं आहे. यहाँ पे लगाऊं? गुरु गेस्ट हाऊस. चला मित्रांनो, सामान सोडूया आणि आतमध्ये रूममध्ये जाऊया. सामान सोडणं हेच मोठं टास्क आहे. बापरे.